हॅलो दूर करी दुःखाची सवयी गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा वीर
दीनता आटाला भेटला विठ्ठला माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठला माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता गुरु विना तुझे सारे विश्व हे जगाल भेटला विठ्ठला माझा भेटला विठ्ठल रसिको आज 21 जुलै म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे तरी इथे उपस्थित माझ्या सर्व गुरुवर यांना मी आज इथे वंदन करतोय आणि तसेच आज या रंगमंचावर उभा आहे त्याचं कारण म्हणजे जमलेला हा सर्व रसिक वर्ग आणि म्हणून या रसिकांना मानाची वंदना म्हणून तुमच्या चरणाशी एक छोटंसं फुल अर्पण करतोय म्हणून मला काय म्हणायचंय झालो शाहीर तुझ्या पायी माया तुझी पाहिली तुझ्या चरणाशी रसिका शब्द सगळे वाहिली तुझ्या कृपेने रसिका रंगभूमी पाहिली तुमच्यासाठी उभा रंगणाला तुमच्यासाठी उभा रंगणाला सुस्वागतम सुस्वागतम सर्वप्रथम आज या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये रंगमंचावर उभे राहिले असताना माझ्या जन्म देणाऱ्या मायपित्याला प्रथम साष्टांग नमस्कार करतो तसेच त्या विश्वाचे आराध्य दैवत अर्थात त्या विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून आम्हा कलावंतांवर कौतुक समणे उधळण्यासाठी आपण जमलेल्या सर्व रसिक जनांना शाहीर वर्गाला आणि गुरुजन वर्गाला आणि तमाम रसिक राजा तुम्ही सर्वांनीच या शाहीर भावेश बोलेचा शाहिरी मानाचा मुद्रा कलेशी देवता रंग देवतेला नटेश्वराला चरणी अभिवादन करून माझ्या गावचे ग्रामदैवत आई लक्ष्मी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्रिवार मानाचा मुद्रा करून स्वाभिमानासाठी लढणाऱ्या माझ्या शंभूराजांना म्हणजे संभाजी महाराजांना मुद्रा करून आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाहिरी मानाचा मुद्रा करून त्याचप्रमाणे संत मंडळीच्या मांदियाळीतील सर्व साधू संतांच्या चरणी मुद्रा करून रसिक जनांमध्ये मला घडवणारे माझे गुरुवर्य
महाराष्ट्र गौरवभूषण मधुकर पंधारे बाबा आज या ठिकाणी उपस्थित आहे। तसेच गुरुवर्य तुषारजी पंधारे, माझे वडील गुरुवर्य प्रमोद कोले आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे, तरी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच माझे आजोबा कैलासवासी जगन्नाथ विवा कोले यांच्या स्मृतीला देखील वंदन करून आज या ठिकाणी माझ्या कार्यक्रमासाठी माझे वक्ता म्हणून उपस्थित आहेत शाहीर सचिन दुमक यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक नवतरुण विकास नाच मंडळ तसेच लक्ष्मीमाता नाच मंडळ जांभोळे गुरवाडी यामधून संतोष गुरव, कृष्णकांत बोले, महेंद्र हेक्टर तसेच त्यांच्यासोबत सर्व कार्यकारी अधिकारी यांनी हा नाचाचा जंगी सामनाचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तरी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा। मित्रांनो, आज या ठिकाणी आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर माननीय श्री सुनील नारकर साहेब तसेच दशरथदादा पवार साहेब यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। आजपर्यंत आम्हाला मोलाची अशी साथ दिली ते आमच्या गावचे गावकार आकाराम गुरव आज या ठिकाणी उपस्थित आहेत, तरी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच आमच्या गावातील उद्योजक राजाराम नानू गुरव यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच संतोष गंगाराम गुरव आज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, तरी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। मित्रांनो, लाख मोलाचं योगदान ज्यांनी आमच्यासाठी दिले ते म्हणजे जितेंद्र गुरव, ते देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। मित्रांनो, आज या ठिकाणी मला गुरुवर्य समान, माझ्या गुरु समान आमच्या गावातील प्रख्यात असे कीर्तनकार हरिभक्त परायण संतोष महाराज राठोड हे आज आमच्या छोट्याशा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, तरी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच आमच्या नवतरुण विकास मंडळाचे अध्यक्ष दत्ताराम सदाशिव गुरव हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत, तरी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। मित्रांनो, सर्वांना मुद्रा तर करून झालेलाच आहे। आता आज या ठिकाणी आमच्या कार्यक्रमासाठी काही मान्यवर मंडळी तसेच प्रख्यात शाहीर गुरुवर्य मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत। वरिष्ठ शाहीर मला गुरु समान झराजी वीर वो आज या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आमच्या घराण्यातील एक प्रमुख व्यक्ती अनंत साहेब मुंगळे आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, तरी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा। तसेच माझे मित्र शाहीर जितेश गुरव आणि शाहीर सागर नावळे आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत, तरी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा। आणि मित्रांनो, एक खास व्यक्तिमत्व आपल्या कोकणातील एक सुंदर असे समालोचक सिद्धेशदादा उतेकर हे देखील आजच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत, तरी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। मित्रांनो, सर्वांना मुद्रा तर करून झालेलाच आहे, आता उरलेत फक्त बुवा, बरोबर का नाही? बुवाने खूप सुंदर असा कार्यक्रम आज या ठिकाणी केलेला आहे, तर बुवा जवळ येऊन थांबा। आमचे प्रतिस्पर्धी शाहीर वेदांत जाधव बुवा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। आणि मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।
महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु गुरुविन मोल नाही अनमोल जीवाला गुरुविना तृप्तता नाही या चंचल मनाला गुरुचरणी गुरुचरणी धुळा मी लावून मस्तकाला गुरु आशीर्वादाने मी आज उभा रंगणा कलसागरात होतो मासोळी मी गाण विद्येच्या भरतीचे शिकविले मजला ज्ञान गातो कंठातून त्या ईश्वराचे नाम गातो कंठातून त्या ईश्वराचे नाम नाही कुणी थोर जगे गुरुजी समान नाही कुणी थोर जगी गुरुजी समान विद्येच्या भरतीचे शिकविले मगला ज्ञान गातो कंठातून त्या ईश्वराचे नाम गातो कंठातून त्या ईश्वराचे नाम नाही कोणी थोर जगी गुरुजी समान नाही कोण थोर जगी गुरुजी समान नाही कोण थोर जगी गुरुजी समान नाही कोण थोर जगी गुरुजी समान जीवनाचे शिल्पकार घडविले गुरुने जीवनाचे शिल्पकार घडविले गुरुने जीवनाचे शिल्पकार घडविले गुरुने शिष्यवृत्ती लाभले तयाच्या उपकाराने जीवनाचे शिल्पकार घडविले गुरुने जीवनाचे शिल्पकार घडविले गुरुने जीवनाचे शिल्पकार घडविले गुरुने शिक्षणाची गोडी न्यारी त्याचा करे प्रमाण शिक्षणाची गोडी न्यारी त्याचा करे प्रमाण मुखीजांच्या संतवानी वाटते महान मुखीजांच्या संतवानी वाटते महान नाही कोण थोर जगी गुरुजी समान नाही कोण थोर जगी गुरुजी समान नाही कोण थोर जगी गुरुजी समान नाही कोण थोर जगी गुरुजी समान
नवस होता म्हणी येतो या आकारात गुरुच्या प्रेमाला अंत ना पार गुरुच्या प्रेमाला अंजना पार गुरुच्या प्रेमाला अंजना पार माता पित्याचं रूप धरी गानाची खान तुमच्यामुळे मिळे आज शाहिराचा मान तुमच्यामुळे मिळे आज शाहिराचा मान नाही कोण थोर जगी गुरुजी समान 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 वसुवानी वृक्षाचे पर्णवी कोवळे वसा तुषार सचिन तुका मजला लाभले वसंत तुझ्या सचिन तुका मजला लाभले वसंत तुझ्या सचिन तुका मजला लाभले वसुवानी वृक्षाचे पर्णवी कोवळे वसा तुषार सचिन तुका मजला लाभले वसंत तुझ्या सचिन तुका मजला लाभले वसंत तुझ्या सचिन तुका मजला लाभले गुरु भक्तीचा महिमा सांग तुझ्या तान गुरु भक्तीचा महिमा सांग तुझ्या तान नाही कोण तोर जगी गुरुजी समान नाही कोण तोर जगी गुरुजी समान नाही कोण तोर जगी गुरुजी समान नाही कोण तोर जगी गुरुजी बोल श्री गणपती गजानन महाराज बोल गाव देवी माते बोल तुरे माते अखंड हरिदा सोळीता अखंड वासू आणि घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा बोला मनापासून आलेलं पारितोषिक मुलांच्या एंट्रीसाठी पृथ्वी नंदकिशोर बने यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसंच माझे मामा रुपेश शिगम यांच्याकडून देखील शाहिरांच्या आवाजासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याबरोबरच वस्ताद शाहीर तुषार पंधरे, शाहीर सचिन दुमक आणि शिष्य परिवार यांच्याकडून आमच्या या कार्यक्रमासाठी टोटल 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी नाच मंडळ आम्ही ऋणी आहोत. धन्यवाद. आमच्या गावचे गावकार, एक प्रतिष्ठित माणूस
आकाराम गुरव यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. तरी नाच मंडळ आभारी आहे. धन्यवाद. तसेच आमच्या गावचे संतोष गंगाराम गुरव यांच्याकडून त्यांचे बंधू कैलासवासी जनार्दन गंगाराम गुरव यांच्या स्मरणार्थ पूर्ण कार्यक्रमासाठी 2001 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. तरी नाच मंडळ ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, या ठिकाणी स्तवन झालेलं आहे आणि आता येतोय तो म्हणजे गण. मित्रांनो, भुवानी मगाशी या ठिकाणी गण गायला. बुवांच्या गाण्याची चाल होती, तुझे ना देखू तो चैन मुझे आता नहीं. तर मित्रांनो, बुवानी या चालीवरती एक गण गायला होता. तर बुवा, तुमच्याच गाण्याचं उत्तर म्हणून एक छोट्याशा 2 ओळी मी तुम्हाला ऐकवत आहे व जमलं तर त्या माझ्या गाण्याचं उत्तर पुढच्या बारीमध्ये द्या. म्हणून बघा मला काय म्हणायचं आहे. बुवा, जशी तुम्ही चाल गायली, तुझे ना देखू तो चैन मुझे आता नहीं, म्हणून काय म्हणायचं बुवा ऐका. गण पाहिले मी तुला जास्वंदी फुलात, गण पाहिले मी तुला जास्वंदी फुलात, मग सांग आता त्याच काय नात, मग सांग आता त्याच काय नात. गण पाहिले मी तुला जास्वंदी फुलात, गण पाहिले मी तुला जास्वंदी फुलात, गण पाहिले मी तुला. गण पाहिले मी तुला जास्वंदी फुलात, गण पाहिले मी तुला जास्वंदी फुलात, मग सांगता त्याचं काय नात, मग सांगता त्याचं काय नात. बुवा, या ठिकाणी गण सादर करतोय, कृपया लक्ष असावं. आज तुझ्या भक्तीची मद लागलेली आहे. रसिको, आज या ठिकाणी गणरायाला आवत आहे. म्हणून बघा काय म्हणतोय. आज तुझ्या भक्तीची मला लागलेली आहे आणि तुझ्या आगमनाची ओढ गणराया या साऱ्या चराचराला लागलेली आहे. कधी येशील घरी गणदेवा, कधी येशील घरी गणदेवा, कामना तुझी रुजलेली आहे आणि तुझ्याच स्वागतासाठी गणराया ही सारी धरणी सजलेली आहे.
चाल है, हमें तुमसे हुआ है प्यार, हम क्या करें आप ही बता दो, हम क्या करें. म्हणून बुवा कानामधून काय म्हणतोय नीट लक्ष असू द्या. वाट पाहून वर्षाची हर्ष होई मना, जाणवता बाप्पा तुझ्या पाऊल खुणा. वाट पाहून वर्षाची हर्ष होई मना, जाणवता बाप्पा तुझ्या पाऊल खुणा. पाहून वर्षाची हर्ष होई मना, वाट पाहून वर्षाची हर्ष होई मना, जाणवता बाप्पा तुझ्या पाऊल खुणा, जाणवता बाप्पा तुझ्या पाऊल खुणा. वाट पाहून वर्षाची हर्ष होई मना, पाहून वर्षाची हर्ष होई मना, जाणवता बाप्पा तुझ्या पाऊल खुणा, जाणवता बाप्पा तुझ्या पाऊल खुणा. या विश्वाचा तू सारथी, मनोभाव प्रेमाने करू आरती, मनोभाव प्रेमाने करू आरती, मनोभाव प्रेमाने करू आरती. जगताची सूत्र देवा तुझ्याच हाती, जपूनही देव गणा प्रेमाची नाती, जपूनही देव गणा प्रेमाची नाती, जपूनही देव गणा प्रेमाची नाती. दुःख हरणा दुःख वरणा रूप छाया शिर धरणा, रणात मिळू दे तुझी साधना. वाट पाहून वर्षाची हर्ष होई मना, जाणवता बाप्पा तुझ्या पाऊल खुणा. वाट पाहून वर्षाची हर्ष होई मना, जाणवता बाप्पा तुझ्या पाऊल खुणा. वाट पावन वर्षाची हर्ष होई मना, जाणवत बाप्पा तुझ्या पाऊल खुणा. वाट पावन वर्षाची हर्ष होई मना, जाणवत बाप्पा तुझ्या पाऊल खुणा. ओंकारेश्वरा ईश्वरा गणा, पूर्ण करावी माझी मनोकामना, पूर्ण करावी माझी मनोकामना, पूर्ण करावी माझी मनोकामना. तू करे रहीम देवा तूच रामना, रंग आणि राव लागे तुझ्या चरणा, रंग आणि राव लागे तुझ्या चरणा, रंग आणि राव लागे तुझ्या चरणा. दुःख सारे नदी सारा आळधी तो बंधकारा, चिरावर राव तुझा हातना. वाट पाहून वर्षाची हर्ष होई मना, जाणवता बाप्पा तुझ्या पाऊल खुणा. वाट पाहून वर्षाची हर्ष होई मना, जाणवता बाप्पा तुझ्या पाऊल खुणा.
रसिक या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे कोकणातील युट्यूबर तर्फे युवाशाही भावेश भोले यांच्या सुंदर आवाजासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गण वन्स मोर असं त्यांचं म्हणणं आहे, पण वेळेअभावी. तसेच तुषार गुरव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विजय आंबेडकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ढोलकी वादक यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे भरत धावले यांच्याकडून 501. संतोष शेतकर गाण्यासाठी 100 रुपये. संतोष गुरव हितकर गाण्याचा ढोलकीवाल्यासाठी 100 रुपये. नैतिक गुरव 100 आणि अनिल गुरव या सर्वांचे नाच मंडळ ऋणी आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे रंगनाथ आयरे यांच्याकडून 501 रुपये आलेले आहेत. तसेच पंढरीनाथ पवार यांच्याकडून 251 रुपये. त्याचप्रमाणे प्रकाश पलांडे आणि प्रमोद गाटकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सुरेश गुरव यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे पप्पू आंबेडकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे शाहीर भावेश बुवा यांच्यासाठी नामदेव चिपटे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच संतोष गाडे, नामदेव चिपटे, रुपेश शिगम आणि राकेश शिगम यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी नाथमंडळ ऋणी आहे, धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे आमच्या नवतरुण विकास मंडळाचे उपाध्यक्ष बाबाजी गुरव यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच विठ्ठल सुतार यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी नाथमंडळ आभारी आहे. मित्रांनो, स्तवन आणि गण झालेला आहे. आता यापुढे काय गवळण. मित्रांनो, बुवानं चांगलंच उत्तर द्यायचं आहे. खूप काही राहून गेलेलं आहे. मगाशी बुवांची गवळणीची चाल होती. सांभाळ घसरल पाय ग. बुवा अति उत्तम अशी चाल निवडला होता, पण बुवा तुम्हाला काही गाता आलेली नाही. बुवा म्हणतात, सांग कसा प्रकार घडला, बंदिवासात कुठं अडला, मग बापानं तुला र काना सांग नाही, मग बापानं तुला र काना सांग कसा बाराचा काढला. बुवा मला फक्त सांगा, तुम्ही म्हणताय ना 12चा काढला, ठीक आहे तुमचं मान्य करतो, पण बुवा त्यावेळेला घड्याळ होती का हो? कुठून ऐकून येतात काहीतरी. बुवा गुरुकडून ज्ञान घ्या. 12चा काढला म्हणे, बुवा म्हणतात 12चा काढला. मला सांगा, त्यावेळेला ज्या वेळेला कृष्णाचा जन्म झाला तो का होता मध्यान्ह, तर बुवा म्हणतात 12चा काढला. म्हणून बुवा त्यावेळी घड्याळ नव्हती, तुम्हाला तुमच्या गवळीची काठ देतोय. म्हणून काय म्हणतोय बघा, विधी लिखित होत हे लिहिलं, हा ऐश्वर्या हे खेळ. विधी लिखित होत हे लिहिलं, हा ऐश्वर्या हे खेळ. अरे जन्मला हरी कंसाच्या घरी, मध्यान्ह होती ती वेळ. अरे जन्मला हरी कंसाच्या घरी, मध्यान्ह होती ती वेळ. अरे जन्मला हरी कंसाच्या घरी, मध्यान्ह होती ती वेळ. अरे जन्मला हरी कंसाच्या घरी, मध्यान्ह होती ती वेळ. होत ते लिहिलं, ऐश्वर्या हे खेळ. होत ते लिहिलं, ऐश्वर्या हे खेळ. अरे जन्मला हरी कंसाच्या घरी, मध्यान्ह होती ती वेळ. अरे जन्मला हरी कंसाच्या घरी, मध्यान्ह होती ती वेळ. अरे जन्मला हरी कंसाच्या घरी, मध्यान्ह होती ती वेळ. अरे जन्मला हरी कंसाच्या घरी, मध्यान्ह होती ती वेळ. जन्मला हरी कंसाच्या घरी, मध्यान्ह होती ती वेळ. बुवा तुम्हाला जर माझ्याशी 2 हात करायचे असतील तर तुम्हाला अजून खूप तयार होऊन यावं लागेल. म्हणून बुवा आज तुमच्या समोर एक माझ्या गवळणीचा विषय मी घेऊन आलोय. आतापर्यंत आपण ऐकतोय की सर्व शाहीर शक्तीवाले कोणी शाहीर असत त्यांची आपण गवळण ऐकतो, आणि काही प्रेम गवळणी असतात, काही वेगळे विषय असतात. तर आतापर्यंत फक्त त्या लोकांनी कानाला दोष दिला की कानाने राधेला फसवलं. तर बुवा आज कानाने राधेला फसवलं असं तुम्ही म्हणत असाल, तर त्या राधेनं कानाची फसवणूक कशी केली तर हे मी या गवळणीतून सांगतोय. बुवा जमलं वाटत नाही, पण जमलं तर नक्कीच उत्तर द्या. म्हणून काय म्हणतोय बघा,
प्रेमाच्या या खेळात तू माझ्या सवे रमलेली होती. हे राधे बघ बघ काय म्हणतोय हा काना, तुला काय बोलतोय? प्रेमाच्या या खेळात तू माझ्या सवे रमलेली होती आणि मुरलीने माझ्या मोहणारी तू माझी राधिका होती. प्रेम भंगाचा गोळा प्रेम भंगाचा गुन्हा दुनिया माझ्यावर लादत होती आणि खरंच सांग राधे तुझी प्रीत खरी का खोटी होती. म्हणून सुंदर चाल आहे. क्या करते थे साजना, हो बघा डोळ्यांमधून काय बोलतोय? दृष्ट लागली तुझीच राधे तुझ्या माझ्या प्रेमाला, दृष्ट लागली तुझीच राधे तुझ्या माझ्या प्रेमाला. पत्नी तू झालीस अनयाची हो, दोष कुणाचा कुणाला हो हो, दोष कुणाचा कुणाला, दोष कुणाचा कुणाला, दुष्ट लागली तुझी राधे आपल्या प्रेमाला, दुष्ट लागली तुझी राधे आपल्या प्रेमाला. वचनी तू झालीस अनयाची हो, दोष कुणाचा कुणाला, दोष कुणाचा कुणाला. बसवले स्वतः तूच घनश्यामाला, बिनबुडाचे आरोप तुझे कळू दे जगाला, बिनबुडाचे आरोप तुझे कळू दे जगाला, बिनबुडाचे आरोप तुझे कळू दे जगाला. बसवले स्वतः तूच घनश्यामाला, बिनबुडाचे आरोप तुझे कळू दे जगाला, बिनबुडाचे आरोप तुझे कळू दे जगाला, बिनबुडाचे आरोप तुझे कळू दे जगाला. ओढला का तू रंगलेला डाव, बलनाम या जगी नामाचे नाव, का सागलीच नाही वचनाला हो, दोष कुणाचा कुणाला हो हो, दोष कुणाचा कुणाला हो, दोष कुणाचा कुणाला हो, दोष कुणाचा कुणाला. प्रेम तुझ्यावर मी जीवा पाड केलं, दुःख विरहात माझ्या नशिबी तुझी घर, नशिबी तुझी घर, दुःख विरहात माझ्या नशिबी तुझी घर. प्रेम तुझ्यावर मी जीवा पाड केलं, दुःख विरहात माझ्या नशिबी तुझी धल, दुःख विरहात माझ्या नशिबी तुझी धल, दुःख विरहात माझ्या नशिबी तुझी धल. तुझ्यासाठी छेडली पातळीची धुन, तुझ्या
साथ दिली तिला मी सोडून सचिन म्हणे का तुझ्या मनाला ओ दोष कुणाचा कुणाला ओ दोष कुणाचा कुणाला दोष कुणाचा कुणाला दोष कुणाचा कुणाला दृष्ट लागली तुझी सराजे आपल्या प्रेमाला दृष्ट लागली तुझी सराजे आपल्या प्रेमाला पत्नी सुधाली सणयाची हो दोष कुणाचा कुणाला दोष कुणाचा कुणाला दोष कुणाचा कुणाला दोष कुणाचा कुणाला हो दोष कुणाचा कुणाला. टीम सचिन चाहते परिवार चाहत्यांचा काना सिद्धेश दादा उपेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गवळण वन्स मोर घ्यावी लागेल. संतोष पांडुरंग गुरव आणि पांडुरंग सीताराम मोरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तरी नाथमुंडा आभार आहे, धन्यवाद. तसेच आमचे परशुराम गुरव यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तरी नाथमुंडा आभार आहे, धन्यवाद. तसेच अर्णव अनिल हेतकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं तरी नाथमुंडा आभार आहे. मित्रांनो, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. सिद्धेश दादा क्षमा मागतो कारण वन्स मोर नाही घेऊ शकत कारण बुवांना पण पारीसाठी वेळ द्यायचा की नाही, त्यामुळे गवळण झालेले आहे. आता बुवांच्या प्रश्नाकडे वळतोय. रसिको, आज या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर वेदांत जाधव यांनी आजच्या कार्यक्रमासाठी ठेवलेला प्रश्न, त्यांचा प्रश्न असा होता की कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केले आणि त्या सद्गुरूचे नाव सांगायचे आहे. बुवाने टीप दिलेली आहे की नारद मुनी सोडून उत्तर सांगावे. बुवा, आज आमच्या गावातील मला गुरु समान हरिभक्त परायण संतोष महाराज राठोड आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांच्या वाचनामधून आलेलं जे उत्तर आहे मी तुम्हाला बुवा नक्कीच देणार आहे. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. तर दादा थोडं वाजू नका. तर बुवांचा प्रश्न असा होता की कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केले आणि त्या सद्गुरूचे नाव सांगायचं आहे. बोलून टीप दिलेली आहे, नारद मुनी सोडून उत्तर सांगावे. तर बुवा, देव आणि असुर यांच्या संग्रामाच्या वेळी साक्षात सूर्यनारायण, बुवा नीट कान देऊन ऐका, देव आणि असुर यांच्या संग्रामाच्या वेळी साक्षात सूर्यनारायण युद्धामध्ये उतरले होते आणि त्यावेळी सूर्यनारायणाला वश करण्यासाठी, व नीट ऐका, त्यावेळेला सूर्यनारायणाला वश करण्यासाठी सद्गुरू शुक्राचार्यांनी मोहिनी रूपासाठी सूर्यनारायण यांना वश करण्यासाठी सद्गुरू शुक्राचार्यांनी मोहिनी रूपासाठी सूर्यनारायणासोबत लग्न केलं होतं. बुवा पुन्हा एकदा ऐका, देव आणि असुर यांच्या संग्रामाच्या वेळी साक्षात सूर्यनारायण युद्धामध्ये उतरले होते आणि त्यावेळेला सूर्यनारायणाला वश करण्यासाठी सद्गुरू शुक्राचार्यांनी मोहिनी रूप धारण करण्यासाठी सूर्यनारायणांसोबत लग्न केलं होतं. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं खरं आणि खरं उत्तर आहे. पटलं तर मला वाटतं तुम्ही मंजूर करून घ्याल. आणि त्यानंतरला बुवा, आजच्या या कार्यक्रमासाठी मी तुम्हाला प्रश्न विचारला होता
आमचा प्रश्न असा होता की रंगभूमीवर नृत्य आणि गाणं करताना, बुवा नीट आहे का, रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो, त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचे? बुवा पुन्हा एकदा ऐका. रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो आणि त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचे? बुवा उत्तर ग्रंथाधारे असावं तरच मान्य केलं जाईल.